नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री. तुम्ही कसे आहात? आज आपण बनवणार आहोत बाप्पांसाठी मस्त ड्रायफ्रूट्सचे आणि घरात असलेल्या साहित्यामध्येच मोदक. ते मस्त गोड आणि छान लागतात. तुम्ही बघू शकता आपले मोदक किती छान झाले आहेत. त्यासाठी आधी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला जास्त भाजायचेच नाही आहे, थोडे त्याची वरची साल निघाली बस तोपर्यंतच भाजायचे आहे. नंतर मग मी शेंगदाणे काढून घेतले आणि त्याच तव्यावर थोडंसं तूप घातलं. मग त्यामध्ये अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम घातले आणि तेही थोडे भाजून घेतले आणि त्याच तव्यावर थोडंसं अर्धी वाटी खोबरं खिसून ते पण थोडं भाजून घेतलं आणि नंतर ते काढून त्यावरच मी थोडेसे अर्धी वाटी तीळ भाजून घेतले आणि ते सगळं थंड होऊ दिलं आणि त्यामध्ये थोडासा गूळ घालून पूर्णपणे मिक्सरला बारीक केलं आणि त्यावर थोडीशी विलायची पावडर टाकून ते पूर्णपणे एकजीव करून घेतलं, चांगलं मळून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला परत तूप तेल काहीही टाकायची गरज नाही. गुळामुळे मस्त ते घट्ट झालं आहे. थोडं ओलसर पण वाटते ते, त्याच्यामुळे सहजच आपण लाडू बनवू शकतो, मोदक बनवू शकतो. इकडे मी काही मोदक बनवले होते. तुम्ही बघू शकता आपले मोदक छान तयार आहे. एक एक करून मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहे हाताच्या साहाय्याने. माझ्याकडे काही साचा नाही आहे, मी हातानेच बनवले आहे. मोदक पण सहज वळता येतात आहे आणि मी इकडे 10-15 मोदक बनवून घेतले आहे संध्याकाळच्या प्रसादाला बाप्पांसाठी. आपले छान मोदक तयार झालेले आहे. मी एक तोडूनसुद्धा दाखवते तुम्हाला. हे खायला पण टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे मुलांना द्यायला. कसे गणपतीच्या आरतीला छोटे छोटे मुलं येतात, त्यांच्यासाठी काहीतरी नवीन छान आहे.